उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याने लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र यशस्वी त्याला प्रतिसाद देत नव्हती. याच कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले व दाऊदने तिच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अमित काळे यांनी दिली. बातमी सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बुधवारी सकाळी आरोपीला पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केल्याचेही काळे यांनी सांगितले. दाऊद व यशस्वी दोघेही शाळेमध्ये एकत्र शिकत होते. त्याने 10वी पर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडली. मात्र यशस्वी पुढे शिक्षण घेत होती. दाऊदने त्यानंतर चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये त्याने यशस्वीची छेड काढल्याने कुटुंबियांनी दाऊद विरोधात विनयभंग व पॉक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तो 1.5 महिने जेलमध्ये होता. त्यानंतर जामीन मिळवून बाहेर आल्यानंतर कोरोनाच्या काळात बंगळुरूला गेला. त्यानंतर तो यशस्वीला कॉल करून तिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. या दरम्यान तो यशस्वीला भेटण्यासाठी उरणमध्ये 2-3 वेळा कर्नाटक येथून आल्याचे तपासात आढळले. दाऊदला उरण परिसरातील कोट नाका येथील पेट्रोल पंपाच्या पुढील बाजूस असलेल्या झुडपामध्ये यशस्वी भेटल्यानंतर त्याने पुन्हा तिला लग्न करून बंगळुरू येथे येण्याबाबत विचारणा केली. मात्र लग्नास आणि बंगळुरूला येण्यास तिने नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर दाऊदने आपल्या सोबत आणलेल्या चाकूने पोटावर आणि पाठीवर वार करून यशस्वीची हत्या केल्याचे तपासात आढळून आले. 23 जुलैला दाऊद कर्नाटक येथून उरणमध्ये आला होता. तो तिला भेटण्यासाठी जबरदस्ती करत होता. भेटायला न आल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे 24 जुलैला यशस्वी जुईनगर येथे दाऊदला भेटली. त्यावेळी त्याने यशस्वीला लग्न करून त्याच्यासोबत बंगळुरू येथे राहण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र ती नकार देत होती. त्यामुळे दाऊदने 25 जुलैला पुन्हा तिला भेटण्यासाठी बोलवले. मात्र ती भेटण्यास न गेल्याने त्याने यशस्वीचे काही फोटो फेसबुकवर अपलोड केले. मात्र ती 25 जुलैला भेटल्यानंतर त्याने ते फोटो डिलीट केले.